आगमन झालेलं आहे। सर्वांनी टाळं वाजवून त्यांचं स्वागत करायचं। मी भारतजी देसडला यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर बसून घ्यावं। त्यानंतर कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे चेअरमन माननीय आशुतोष धोडमिसे यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर बसून घ्यावं। त्यानंतर कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे खजिनदार माननीय सुदामजी दाभाडे यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी बसून घ्यावं। यानंतर आपल्या भागातील लोकप्रिय नेते कुशाग्रजी कदम यांनी या ठिकाणी व्यासपीठावर बसून घ्यावं। यानंतर कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे उपखजिनदार सुशीलजी गुजर यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित करावं। आज या ठिकाणी कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ज्युनियर आणि युथ कॅरम कोचिंग कॅम्प आपण संपन्न करत आहोत। या 3 दिवसीय कॅम्प मध्ये आपल्याला उच्च स्तरावरचे बरेच प्रशिक्षक या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग देणार आहेत। तर सर्वप्रथम मी सर्व आलेले आपले प्रशिक्षक यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बसून घ्यावं। अभिजितजी त्रिपणकर, सागरजी वाघमारे, संतोषजी वराडी यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हावं। या कार्यक्रमाचे आयोजक उमेशजी आपनावे यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हावं। तसेच पीटर पिल्ले कॅरम अकॅडमीचे संचालक माननीय कनिकराजजी पिल्ले यांनी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित व्हावं। सर्वप्रथम आपण या अखंड देशाचे आराध्य दैवत ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्म झालेला आहे त्यांना आपण हार घालून त्यांच्या प्रतिमेला हार घालून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत। तर सर्वांनी आज कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ज्युनियर आणि युथ कॅरम कोचिंग कॅम्पसाठी पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, मुंबई सबर्बन, सिंधुदुर्ग, पालघर, दिल्ली व अकोला अशा 9 ते 10 जिल्ह्यामधून या ठिकाणी सर्व खेळाडू या कॅरम कोचिंग कॅम्पसाठी उपस्थित झालेले आहेत। एकदा सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसांपासून पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी त्यांचे सभासद, त्यांचे पदाधिकारी आणि आपले दत्ता पाटील आणि उमेश आपनावे यांच्यामध्ये आमची चर्चा झाली होती की आपण एक असा कॅरम कोचिंग कॅम्प या ठिकाणी आयोजित केला पाहिजे आणि त्या चर्चेतून आज आपल्याला हा कार्यक्रम पाहायला मिळतोय आणि ही संकल्पना आज आपण सुरू करत आहोत की आपल्याला या भारत देशासाठी बरेच खेळाडू कॅरम या खेळातून निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। त्यांचे प्रशिक्षक सागरजी वाघमारे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हावं। त्यासाठी जे आपल्याला प्रशिक्षक लाभलेले आहेत त्यांची मी एक ख्याती या ठिकाणी वर्णन करतो। त्यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरती कामगिरी दाखवून 39 सुवर्ण पदके, 28 रौप्य पदके, 43 कांस्य पदके अशी एकूण 110 पदके त्यांनी आतापर्यंत मिळवलेले आहेत। असे आपले आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिलजी मुंडे मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो।
नुकत्याच त्यांना 2020-21 सालचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा त्यांचे. त्याचप्रमाणे दुसरे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी इंडिया रँकिंग फर्स्ट 3 वेळा, थर्ड रँकिंग 6 वेळा, सुवर्ण पदक 13 वेळा, रौप्य पदक 12 वेळा, कांस्य पदक 11 वेळा आणि स्विस लीग मध्ये 5वे आलेले आहे असे आपले आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री अभिजितजी त्रिपणकर यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सध्या ते जैन इरिगेशन कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या कॅरम कोचिंग कॅम्पसाठी तिसरे प्रशिक्षक जे लाभलेले आहेत त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत 3 वेळा आणि आपल्या 4 वेळा सुवर्ण पदक, 9 वेळा रौप्य पदक आणि 3 वेळा कांस्य पदक मिळवलेलं आहे असे आपले राष्ट्रीय खेळाडू श्री सागरजी वाघमारे यांचंही या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहिती असलेले आपले माननीय विश्वविजेते योगेशजी परदेशी त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे, तरी पण ते आपल्याला या कॅरम कोचिंग कॅम्पसाठी लाभलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पुण्या सौ मंगलाताई कदम या येणार आहेत. आपण थोड्याच वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करूया. सूचना आज या कॅरम कोचिंग कॅम्पसाठी आलेल्या सर्व खेळाडूंसाठी सूचना. या 3 दिवसीय कॅम्पसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कॅम्प असणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या कार्यक्रमाला कुठेही गालबोट न लागता असे वर्तवणूक करायची आहे. कुठेही कोणी बाहेर जायचं नाही आहे. लांब ठिकाणी मुलं लहान आहेत, सर्वांनी पालकांनी याची काळजी घ्यायची. अकॅडमी व आयोजकांच्या वतीने बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दुपारच्या भोजनाची सोय करण्यात आलेली आहे. त्यांनी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना दीपप्रज्वलन करून मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर बसून घ्यावे. यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीताचा कार्यक्रम सुरू होईल. मी सर्व खेळाडूंना सर्वांना विनंती करतो सर्वांनी उभे
राहावे। सर्वांनी आपल्या कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भारतजी देसडला साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सन्मान आपल्या साई विरंगुळा केंद्राचे सचिव माननीय संतोषजी वराडी यांनी करावा अशी मी विनंती करतो। ठीक आहे। यानंतर आपल्या भागातील भावी नेते व संस्थापक साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री कुशाग्रजी कदम यांचा सन्मान पीटर पिल्ले कॅरम अकॅडमीचे संचालक कनिकराजजी पिल्ले यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आपल्या कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे खजिनदार माननीय सुदामजी दाभाडे यांचा सन्मान उमेश आबनवे यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आपल्या कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे उपखजिनदार श्री सुशीलजी गुजर यांचा सन्मान साई विरंगुळा केंद्राचे सभासद रमेशजी खंडागळे यांनी करावा अशी मी विनंती करतो। उमेशजी आबनवे यांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आपल्याला लाभलेले आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री अनिलजी मुंडे यांचा सन्मान संतोषजी वराडी यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू व आपल्या कॅरम कोचिंग कॅम्प साठी लाभलेले श्री अभिजितजी त्रिपणकर यांचा सन्मान संस्थेचे संचालक पीटर पिल्ले यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आपल्या कॅरम कोचिंग कॅम्प साठी लाभलेले राष्ट्रीय खेळाडू श्री सागरजी वाघमारे यांचा सन्मान उमेश आबनवे यांनी करावा अशी मी विनंती करतो। मी सर्व मान्यवरांना बसून घेण्याची विनंती करतो। असोसिएशन ऑफ पुणे आणि पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण राज्य स्तरावर कॅरम कोचिंग कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कोचिंग कॅम्पसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावे आणि यांनी करावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। सर्वांकडे लक्ष द्यायचं आहे। आज इतर खेळांचे कामगिरी पाहता राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी पाहता आपणही कॅरम खेळाला उच्च स्तरावर नेले पाहिजे असं सर्वांनाच वाटतं। त्यासाठी मोठे खेळाडू घडण्याची सुरुवात म्हणजे आपलं हे संपन्न केलेलं कॅरम कोचिंग कॅम्प असणार आहे।
आणि त्यामध्ये आपल्या सर्व मुलांचे सतत गेम आपले डेव्हलप झाले पाहिजेत आणि सर्वांनी रोजचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे। तसेच आपल्या या कॅरम खेळामध्ये पुढे स्कॉलरशिप, मानधन, कालांतराने नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होत असतात आणि त्यासाठी खेळाडूंच्या पालकांनी सर्वप्रथम प्रयत्न सोडले नाही पाहिजेत, त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली पाहिजे। त्यासाठी सर्वजण रोज प्रॅक्टिस करणार का? पुष्करजी भट्टर राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान आपल्या साई विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष संतोषजी वराडे करतील। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भारतजी देसडला साहेब यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो। आजच्या या एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं म्हणजे आम्ही स्पर्धा तर नेहमीच घेत असतो, पण आज एक वेगळं आमच्या संघटनेने सुरुवातीपासूनच ठरवलंय की कॅच देम यंग, जे तरुण मुलं आहेत किंवा जे होतकरू सुरुवातीपासूनच चांगले खेळणारे जे काही क्रीडापटू दिसतात त्याच्यातनं आत्तापासूनच जर का ट्रेनिंग चालू केलं तर आपल्याला जास्तीत जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील याच्यातनं। आणि तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की पहिल्या आमच्या या ट्रेनिंग कोर्स करता तुम्ही सगळेजण आलेले आहात। या कार्यक्रमाला विशेष सहकार्य आम्हाला कायमच श्री कुशाग्रजी कदम यांचं असतं। दरवर्षी इथे कॅरमच्या स्पर्धा होतात। या विरंगुळा केंद्राची सगळीच मंडळी, सगळी सिनियर लोक, सगळेजण त्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा देतात आणि त्याच्यामुळं आमच्या कॅरम असोसिएशनने ठरवलं की एक अशा पद्धतीचा एक ट्रेनिंग कोर्स विद्यार्थ्यांकरता, नवीन खेळाडूंकरता दिला पाहिजे। मला आनंद आहे की या पहिल्याच कोर्स करता आता आपण सराव शिबिराकरता वेगवेगळ्या 9 जिल्ह्यातनं, म्हणजे त्याच्यात दिल्ली देखील आहे, दिल्लीतनं देखील 2 खेळाडू कुशाग्रजी आलेत। तर अशा चांगल्या पद्धतीचा हा रिस्पॉन्स या सराव शिबिराला मिळालेला आहे। तुम्ही सगळे मुलं खरंच भाग्यवान आहात। तुम्हाला विश्वविजेतेपासून ते आंतरराष्ट्रीय सगळेच चांगल्या पद्धतीची सगळी जी मंडळी आहेत, अनिल मुंडे आहेत, अभिजित त्रिपणकर आहे, सागर वाघमारे आहेत, आकांक्षा कदम आहे, पुष्करजी भट्टर आहेत, ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या खेळाडूंचा तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। आणि हे सराव शिबिर फक्त एकदाच सराव शिबिरात येऊन तुम्हाला भागणार नाही, तर हा सराव जसा आत्ता तुम्हाला संदीप आढळले यांनी विचारलं की हा सराव तुम्ही दररोज करणार का, तर त्याला तुमच्याकडनं सगळ्यात पहिला रिस्पॉन्स कायम मिळाला पाहिजे। आणि मला खात्री आहे की तुम्ही इतक्या लांबनं आणि या शिबिराकरता आलाय तर तुम्ही निश्चित या शिबिरात चांगला वापर करून घ्याल। तुम्हाला या सरावाचा चांगल्यात चांगला शिबिराचा अनुभव चांगला मिळो आणि याच्यातनं तुम्हाला चांगलं काम, चांगला खेळ करण्याची तुम्हाला स्फुरण मिळो। हे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जय कॅरम। नेते माननीय कुशाग्रजी कदम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा व पिल्ले अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ज्युनियर सब ज्युनियर कोचिंग कॅम्पसाठी व्यासपीठावर उपस्थित पुणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष भरतजी देसाडा साहेब, खजिनदार आशुतोषजी, सेक्रेटरी दाभाडे साहेब, गुजरजी, व्यासपीठावर उपस्थित आंतरराष्ट्रीय खेळाडू मुंडेजी, अभिजितजी, वाघमारेजी, या ठिकाणी जागा उपलब्ध झाली आमचे साई विरंगुळा केंद्राचे संतोषजी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, मी कुशागर कदम यूथ फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं मला वाटतं हा आगळा वेगळा उपक्रम आहे। खरं तर युवा पिढी घडवायची, युवांनी मैदानी खेळ खेळायचे असं आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने आजकाल युवा सरळ
सर्व मोबाईलमध्ये अडकलेले असतात. पण खऱ्या अर्थाने मी पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन पिल्ले अकॅडमीचं खरं धन्यवाद मानेल की आपण सर्वांनी या ठिकाणी या पद्धतीचं कोचिंग कॅम्प आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि भागातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातून, महाराष्ट्रभरातून व दिल्लीवरनं पण 2 खेळाडू या ठिकाणी आले. मला खरंच अभिमान आहे की पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहे. मी सर्व खेळाडूंना मला वाटतं शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सराव करावा. आपल्याकडं आंतरराष्ट्रीय मला वाटतं परदेशी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत खेळाडू, पण ते पण मला वाटतं येणार आहेत. मला वाटतं आपल्याकडं खूप सुंदर पद्धतीचे खेळाडू आहे, कारण मला वाटतं 2013-14 पासून आपण सर्वांना बघतोय कायम सातत्याने आपण या ठिकाणी कॅरमच्या स्पर्धा आयोजित करतो. आणि या ठिकाणी मला वाटतं सर्व खेळाडू आपण सर्वजण मिळून या स्पर्धेला वाढवत आहात. आणि अशाच पद्धतीने आपण सर्वांनी या स्पर्धा वाढवाव्या, खेळाडूंना वाढवावं. मी फक्त युवा मित्रांना, माझ्या सर्व युवतींना सांगणार आहे की वेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. तर आपण सर्वांनी हार्डवर्क करावा, चांगल्या पद्धतीने सराव करावा, आपला विजय निश्चित होईल. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम. आपण या कॅरमची फीत कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे.
मी इथलीच आहे, पिंपरीतलीच. बोला. चांगलं वाटलं कॅरमचं हे टीम ऑर्गनाईज केल्याबद्दल. टीमचे सगळ्यांचे आभार. छान वाटलं. धन्यवाद. बोला लोक चालेल. बोला बाई. हॅलो. खूप छान आहे आवाज. खूप छान प्रकारे आयोजन आहे. विशेषतः चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळतं आहे. इथे उपस्थित असलेली सगळी लहान मुलं राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर खेळलेली मुलं आहेत. 9 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंतच्या वयोगटातले सगळे मुलं मुली सगळे आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, विशेषतः नागपूरमधून, दिल्लीमधून 3 दिवसाचा या कॅम्पचं खूप चांगल्या प्रकारे आम्ही उद्दिष्ट घेऊन आलेलो आहोत. आम्ही इकडे नागपुरामध्ये, आपलं पुण्यामध्ये वाघमारे साहेबांचं, परदेशी साहेबांचं, अनिल मुंडे साहेबांचं योग्य प्रकारे मार्गदर्शन आम्हाला मिळेल. टिपणकर साहेबांचं, आमच्या लहान मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या पुढच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ते बहुमूल्य ठरणार आहे. बघूया आता 3 दिवस पुढचे खूप आमच्याकडे खूप असे उत्साहवर्धक असतील. आजच्या कॅम्पसाठी पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन आणि सरांनी जो कॅरम आयोजित केला आहे त्यांनी पाटील सरांना धन्यवाद देईल. मेहनत घेऊन 3 दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या 3 दिवसाच्या शिबिरासाठी 3 वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन परदेशी सर, सागर वाघमारे सर, टिपणकर सर, अनिल मुंडे सर हे 4 जण चांगले प्रशिक्षक या 3 दिवसासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जवळजवळ 9 जिल्ह्यातील खेळाडू इथं आलेले आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी. तर लहान मुलंसुद्धा आहेत. आमच्या रत्नागिरी जिल्हा काय बोललं होतं पहिले. पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन व भट्टट साहेबांच्या कॅरम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जे आजचे 3 दिवसाचं शिबिर आयोजित केलं आहे. त्या शिबिरासाठी 3 वेळचा विश्वविजेता योगेश परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे अभिजित तिरपणकर, अनिल मुंडे आणि सागर वाघमारे 4 जण पुणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे टॉपचे खेळाडू प्रशिक्षण देण्यासाठी 3 दिवस इथे येणार आहेत. या सर्व 4 प्रशिक्षकांचा या सर्व खेळाडूंनी योग्य तो उपयोग करून घ्यावा. त्याचप्रमाणे वरती इंटरनॅशनल खेळाडूसाठी याचा चांगला उपयोग होईल. ह्या संपूर्ण 3 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाटील सरांनी प्रचंड मेहनत घेतली. मी त्यांना धन्यवाद देतो. आमची चांगली सोय केली जेवणाची, राहण्याची, त्याचप्रमाणे लहान मुलांची सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे जेवणाची. त्यामुळे धन्यवाद देतो. या 3 दिवसाच्या प्रशिक्षकासाठी या मुलांना चांगले प्रशिक्षण मिळून ते चांगले मोठे इंटरनॅशनल प्लेअर होतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम. डॅम तुम्हाला कसं वाटतं, काय इथलं? नमस्कार, मी अनिल मुंडे, आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू. आज पुणे जिल्ह्यामध्ये 10, 11, 12
मे या 3 दिवस पीटर पिल्ले अकॅडमी आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने वय वर्ष 21पर्यंतच्या सर्व गटातील खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरासाठी मी प्रमुख कोचिंगसाठी सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध असणार आहे आणि ह्या सराव शिबिरामध्ये आम्ही वय वर्ष 12, 14, 18 आणि 21 या खेळाडूंनी भविष्यामध्ये कॅरम कशा प्रकारे खेळला गेला पाहिजे आणि खेळत असताना कुठल्या गोष्टींचा विचार करून कॅरम खेळला पाहिजे, कॅरम खेळतानाच्या स्ट्रॅटेजी, बसायची पद्धत आणि माइंड कसं शांत ठेवून पुढे प्रगती करण्यासाठी कॅरममध्ये आपल्याला काय करता येईल याच्या संदर्भात आम्ही सर्व प्रकारची कोचिंग येथे देणार आहोत. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी ह्या कोचिंगचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी आकांक्षा उदय कदम. मी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळते. पुणे जिल्ह्यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज करून खूप मस्त केलं आहे. खूप मोठे म्हणजे खूप छोटे छोटे प्लेयर्स खूप मोठे बनून जाणार आहेत इथे आणि आपल्या देशाचं नाव रोशन करणार. थँक्यू. नमस्कार, मी संदीप बबन अडागरे, ICF पॅनल अंपायर. आज या ठिकाणी पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी हा जो कॅम्प भरवलेला आहे तो आपल्या या कॅरम खेळाला एक उच्च स्तरावर नेणारा हा कार्यक्रम सोहळा वाटतो. आणि आज या ठिकाणी 9 जिल्ह्यांमधून प्लेयर आलेले आहेत. त्यामध्ये पुणे, नांदेड, दिल्ली, रत्नागिरी अशा बऱ्याच इतर जिल्ह्यांमधून हे सर्व प्लेयर्स आलेले आहेत. आणि या सराव शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिलजी मुंडे, त्याचप्रमाणे अभिजितजी त्रिपणकर, त्याचप्रमाणे सागरजी वाघमारे असे प्रशिक्षक आणि आमचे लाडके विश्वविजेते माननीय योगीजी परदेशी हे सुद्धा प्रशिक्षक म्हणून लाभलेले आहेत. आणि त्यानंतर या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये खेळाडूंची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आयोजक जे आहेत आपले दत्ता पाटील, उमेश आबनावे, पीटरजी पिल्ले यांचंही या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्यांनी या ठिकाणी हा सोहळा आपला संपन्न केलेला आहे. आणि कॅरम खेळासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि असे कार्यक्रम दरवेळी राबवले गेले पाहिजेत, जेणेकरून आपल्या राज्यामधून चांगले प्लेयर घडतील आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व खेळाडूंसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, उत्कर्ष स्पोर्ट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरील सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आज आपण इथं पुणे जिल्ह्यातील साई विरंगुळा केंद्र संभाजीनगर या इथे महाराष्ट्र सब ज्युनियर यांच्या कोचिंग कॅम्पच्या इथं आलो आहे. 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये हा कोचिंग कॅम्प घेण्यात आलेला आहे. तर या कोचिंग कॅम्पमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचे पालक आपल्यासोबत आहेत. तर ते पालक या 3 दिवसात त्यांना काय एक्सपिरियन्स आला ते शेअर करतील. नमस्कार. इथे आत्ता पुण्यामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची पूर्ण टीम, साई विरंगुळा केंद्राची पूर्ण टीम, उत्कृष्ट कॅरम अकॅडमीचे पूर्ण टीम यांच्या वतीने जो कॅम्प आयोजित केलेला होता 10, 11, 12 मे हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यात आलेला आहे. आणि ह्या कॅरमच्या जो कॅम्प इकडे भरवला याला सगळे इंटरनॅशनल खेळाडू, नॅशनल खेळाडू, आपले वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी सर यांचा बहुमोलाचं मार्गदर्शन या सगळ्या मुलांना मिळालं. या कॅम्पमध्ये जवळपास 9 जिल्ह्यांमधनं 9 राज्यांमधनं जिल्ह्यांमधनं मुलं आली होती आणि खूप उत्कृष्ट आणि चांगला प्रतिसाद या कॅम्पला मिळालेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की असेच कॅम्प वर्षातून 2दा
झाले तर मुलांना प्रचंड मार्गदर्शन मिळेल. नंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात जी मुलं आहेत आत्ता त्यांना त्या जिल्ह्यातून जो स्कोप मिळतो तो इकडे आल्यानंतर तो अजून वाढला जातो. त्यातनं त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि त्यातून त्यांचा गेम सुधारण्याला आणि आवड निर्माण व्हायला मदतच होणार आहे. आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून हे असेच घडवलं पाहिजे आणि सगळी मुलं आली पाहिजेत पुढे. या कार्यक्रमाचे आयोजन दत्त पाटील साहेब, तसे पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन, पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन आणि पीटर पिल्ले अकॅडमी यांच्यामार्फत करण्यात आले. तरी अजून पालक कोणाला बोलायचं असेल? नमस्कार. नमस्कार, मी मोहन आजारी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा सदस्य आहे. पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन व पिल्ले कॅरम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज 3 दिवसाचा जो कॅम्प झाला तो अतिशय उत्कृष्ट त्यांनी आयोजन केलेलं आहे. 3 दिवस पाटील सर आणि पिल्ले यांनी खूप मेहनत घेऊन हा कॅम्प आयोजित केला होता. त्यांचं चांगलं सहकार्य मिळून ही जी मुलं जी 9 जिल्ह्यातनं आलेत तर ते चांगलं त्यांना सहकार्य मिळून ते कॅम्पसाठी योगेश परदेशी आज वर्ल्ड चॅम्पियन 3 वेळचा आहे, त्यांचं सहकार्य आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे सागर वाघमारे, अनिल मुंडे आणि तिरपणकर यांनी तिघांनी चांगलं मार्गदर्शन करून या मुलांना चांगलं योग्य ते मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे इथून पुढच्या करिअरसाठी त्यांना हा कॅम्पचा नक्कीच फायदा होईल. असंच कॅम्प परत आयोजन यांनी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या पुणे जिल्ह्याच्या ह्याच्यात आयुष गरुड हा नॅशनलमध्ये जे वाराणसी येथे झाली त्यात 2रा क्रमांक प्राप्त केला त्यांनी. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या टीमनी गोल्ड मेडल आणलं आहे, त्यात माझा मुलगा द्रोण आजारी पण होता. मुलींनी 2 नंबर प्राप्त केला, ब्रॉन्झ पदक रौप्य पदक. त्याच्यामध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातली स्वरा कदमनी, स्वरा मोहरे या 2 मुली होत्या. तर नक्कीच या कोचिंग कॅम्पचा फायदा या मुलांना नक्कीच होऊन तो इंटरनॅशनल प्लेयर लवकर होती अशी मी विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे हा जो कॅम्प आयोजित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. म्हणजे या कोचिंग कॅम्पमध्ये नॅशनल प्लेयर, डिस्ट्रिक्ट प्लेयर म्हणजे नॅशनल चॅम्पियन हे सगळे सहभागी झाले. या कोचिंग कॅम्पसाठी साई विरंगुळा केंद्र, मंगलाताई कदम आणि कुशाग्र भाऊ कदम यांच्यामार्फत हे हॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अजून कोण पालक बोलू इच्छितात? नमस्कार. पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन आणि पीटर पिल्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुणे संभाजीनगर विरंगुळा केंद्र येथे जे 3 दिवसाचा कॅम्प मुलांसाठी कॅम्प आयोजित केला होता. राष्ट्रीय स्तरावर असतील, राज्यस्तरावर जी मुलं खेळलेली आहेत, राष्ट्रीय स्तरावर जी मुलं खेळलेली आहेत त्यांच्यासाठी 3 दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देणारे आमचे पाटील सर आणि त्यांच्यासोबत असणारे पीटर पिल्ले यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कॅम्प यशस्वी आयोजित केलं आहे. त्याचबरोबर इथल्या सगळ्या पुणे जिल्हा कॅरम असोसिएशनचं त्यांना चांगल्या प्रकारे योगदान मिळालेलं आहे. असेच कॅम्प त्यांनी वेळोवेळी घ्यावे आणि आमच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जा पार करून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे. मी जय कॅरम. अजून कोणाला बोलायचं आहे पालक? नक्कीच या कोचिंग कॅम्पमधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू होतील, वर्ल्ड चॅम्पियन होतील. सर्व जे खेळाडू आहेत आणि पालक आहेत सर्वांचे आभार. त्यांनी या इथं जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्यामुळे ज्यांनी ऑर्गनाईज केले त्यांना पण असं वाटलं की नाही आपण हे कॅम्प वारंवार घेतले पाहिजेत. जे पण लाईव्ह बघत असतील त्यांनाही असं वाटेल की हे कॅम्प आपलं जे अंडर 21 पासून जे पण खाली अंडर एज ग्रुपमधले कॅम्प असतील, मॅचेस असतील ते वारंवार करायला पाहिजेत. ठीक आहे, धन्यवाद. चालू केलं.
नमस्कार. जे आपला 3 दिवस इथे यूथ क्लबचा जो कॅम्प चालू आहे त्या कॅम्पमध्ये काही दुसऱ्या राज्यातून पण खेळाडू खेळायला आलेले आहेत. तर आपण आता इथे बसलेले आहेत, खेळाडू खेळत आहेत. तुमचं आपका नाम क्या है? मोहम्मद फाइज फ्रॉम दिल्ली. ये दिल्ली से आए हुए हैं, ये यहाँ पे कैंप के लिए आए हैं. अभी ये कैंप का आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छे कोचिंग सिस्टम है. सारे मतलब सर वगैरह भी वाघमारे सर, सागर वाघमारे एंड योगेश परदेसी सर भी आए थे कल. उन्होंने भी काफ़ी कुछ सिखाया और काफ़ी कुछ यहाँ आकर सीखने को मिला. काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा. ये यहाँ से आगे वर्ल्ड चैम्पियन के लिए जाने के लिए ये आपका कैसा लगेगा? ये इस्तेमाल होगा कि नहीं आपको? काफ़ी इस्तेमाल होगा. मतलब इससे तो काफ़ी सीखने को मिला है. तो कुछ ना कुछ काम आएगा आगे, कुछ ना कुछ नहीं काफ़ी काम आएगा आगे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून काय? माझं नाव चैताली सुवारे, मी ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मला ह्या कॅम्पबद्दल कसं कळालं? ग्रुपमध्ये PDF शेअर केलं होतं, तर मग मी ते कॉन्टॅक्ट करून त्याचे डिटेल्स घेतले आणि रजिस्ट्रेशन केलं. आता या कॅम्पमध्ये कोणते कोणते शिक्षकांनी तुम्हाला कोचिंग केलं? योगेश परदेसी सर, सागर वाघमारे, अभिजित लिपणकर, अनिल पंडे सर. जवळजवळ वर्ल्ड चॅम्पियन, इंटरनॅशनल चॅम्पियन, नॅशनल चॅम्पियन हे सर्व कोचेस तुम्हाला लाभले. त्यांचा तुम्हाला तुमच्या खेळामध्ये काय फरक जाणवला? आधीच्या खेळामध्ये आणि आता तुम्हाला इथून जे तुम्ही घेऊन चाललाय काय फरक पडेल? म्हणजे जास्त असं म्हणजे आपण नॉर्मल पीस मारतो तर त्याच पीस वेगळ्या वेगळ्या प्रकारे सिंगल पीस म्हणजे सिंगल पीस कटिंग कसं मारतो तेवढंच माहीत होतं. ते जर एका सिंगल पीसने दुसरी पीस करायची ते सगळं म्हणजे जवळजवळ पीस सेट कसा करायचा आणि कोणती सिक्वेन्स कोणता करायचा हे तुम्ही शिकला. नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुमच्या भावी आयुष्यात. नमस्कार. आता अजून एक स्टुडंट आपल्याबरोबर आहेत. तुमचं नाव काय? समृद्धी दीपक घाडीगावकर. मी ठाणे डिस्ट्रिक्टमधून खेळते. आता तुम्हाला कोणत्या कोणत्या टीचर्सनी तुम्हाला शिकवलं? आता इथे कॅम्पला येऊन मी योगेश परदेसी सर आणि सागर सरांनी मला इथे थोडेफार टिप्स दिले आणि ते मला आता खूप युजफुल झालं असं वाटतं आहे. तुम्हाला नेमकं म्हणजे ह्या कोचेस कॅम्पच्या आधी आणि आता म्हणजे जेव्हा तुम्ही कोचिंग घेतलं आहे याच्यात तुम्हाला काय वाटतं की काय फरक पडेल? माझा ॲक्च्युली ब्रेकमध्ये खूप फरक पडला आणि असं गेम त्यांनी टिप्स वगैरे देऊन ते म्हणजे सिक्वेन्स पोझिशनमध्ये खूप मला प्रोग्रेस. कोणत्या नॅशनलला खेळले? आता काय रँकिंग आहे? अजून नॅशनलला रँकिंग नाही आली आहे बट नॅशनल खेळली मी. बघा यांचं नॅशनल सिलेक्शन झालेलं आहे आणि ते नॅशनल या मॅचेसमध्ये खेळलेले आहेत आणि त्यांनी या कोचिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण त्यांना चांगलं वर्ल्ड चॅम्पियनशिप त्यांनी घेऊन यावी आपल्या भारतामध्ये. धन्यवाद. हां ठीक आहे सर. चालू. नमस्कार. 10, 11 आणि 12 या 3 दिवस इथं कॅरमचा यूथ मुलांमध्ये कॅरमचा कोचिंग कॅम्प चालू होता आहे आता. आणि आपल्या इथे वर्ल्ड चॅम्पियन फॉर्म्युला 3 टाईम वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेसी सर या मुलांना गायडन्स करत आहेत. हे मुलं जे आहेत ज्युनियरमध्ये सुद्धा नॅशनल खेळलेले आहेत, नॅशनल पार्टिसिपेट झाले आहेत, काही रँकिंगमध्ये आलेले आहेत. यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की वर्ल्ड चॅम्पियनकडनं त्यांना मार्गदर्शन मिळते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये की कशा पद्धतीने खेळणे, काय करणे हे योगेश सर मार्गदर्शन करत आहेत. आपण योगेश सरांनाच विचारू की या कॅम्पबद्दल आणि या स्टुडंटबद्दल. योगेश सर तुम्ही काय सांगाल या कॅम्पबद्दल आणि आत्ता जे यूथ आहेत प्लेयर त्यांच्याबद्दल? आत्ताचं जे यूथ आहे ते खूपच छान आहे. आम्ही असे कॅम्प इंडियन ऑइलतर्फे गेले 20 वर्ष झालं घेतो आहे आणि मी त्या इंडियन ऑइलच्या कॅम्पला जातो. तर ह्या आधी सगळे कॅम्प्स पुण्याच्या बाहेरच व्हायचे. हा पहिल्यांदा कॅम्प जो झाला तो पुण्यात झाला आणि दत्ता पाटील आणि साई विरंगुळा केंद्र यांनी जी मदत केली त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि मला ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली की मी त्यांना माझ्याकडं जे ज्ञान आहे ते त्यांच्याशी शेअर करतो. ह्याची खरंच गरज असते आत्ताच्या पिढीला की त्यांना जेवढंच फक्त माहिती की ही सोंगटी आहे, ही खेळायची, ही मारायची, पण कोणती सोंगटी कधी घ्यायची, काय घ्यायची हे बाळकडून जर त्यांना आधीपासूनच भेटलं की ज्या एजमध्ये ते आत्ता आहेत तर त्यातनं त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना ती प्रगती करता येईल. आणि ती प्रगती करताना त्यांना जो खेळातला एक टेक्निकल भाग असतो
तो खूप महत्त्वाचा असतो. सोंगट्या सगळेच घेतात, पण टेक्निकली जो साऊंड प्लेअर चांगला होतो तो भविष्यातला कन्सिस्टंट आणि लाँग रनमधला प्लेअर होतो. आता या ज्या लाईव्ह शूटिंगमध्ये बरेच जण आता कॅमेऱ्याच्या पाठीमागं पण बघत असतील, जे असे यूथ आहेत की ज्यांना इथे यायला नाही मिळालं, या सगळ्या यूथच्या लोकांना तुम्ही काय सांगाल की या कॅरमचं करिअर करण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे? ऑब्वियसली कॅरममध्ये प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस करण्याचा दर्जा जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. दर्जाचा अर्थ म्हणजे असा की तुम्ही नुसती प्रॅक्टिस करता तो भाग वेगळा, तुम्ही चांगली प्रॅक्टिस करता तो भाग वेगळा, आणि तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही त्या प्रॅक्टिसमधून काय शिकता चांगल्या खेळाडूंकडून बघून, तो सगळ्यात मोठा भाग असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत, तुम्हाला असं वाटतं की ही चूक झाली, ही चूक कशी सुधारायची, हे जर तुम्ही स्वतःहून जेव्हा विचारायला सुरुवात करता ना, तेव्हा तो तुमच्यातला चॅम्पियन असतो, तो बाहेर यायला हळूहळू सुरुवात होते. खूप मोलाचा सल्ला दिला आहे सरांनी की तुमच्या जर चुका तुम्ही स्वतःहून येऊन जर तुम्ही विचारल्यात तर तुम्हाला लवकर मार्गदर्शन मिळेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. योगेश सरांबद्दल जर सांगायचं, हे कुठलाही चार्ज ह्या कोणत्याही कोचिंगसाठी करत नाही. इंडियन ऑइलतर्फे पण हे कोचिंग कॅम्प करतात. तसेच जेलचे खेळाडू काही असतात त्यांच्या मागणी तर त्यांनासुद्धा ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना कोचिंग देतात. तर सर्व मी इथल्या विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून एकदा आपण आभार मानूया योगेश सरांचे की आपल्याला ते या गोष्टी, हे ज्ञान आपल्याला ते देतात. सर, पुन्हा एकदा या यूथच्या लोकांसाठी संदेश. मी तर फक्त एवढंच सांगेल की खूप प्रगती करा आणि स्वतःतल्या चुका शोधण्याचा प्रयत्न केला तर चॅम्पियन आणि तुमच्यातला जो फरक आहे तो कमी होऊन जाईल आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या वरच्या लेवलला जा. धन्यवाद सर. लवकरच आपल्याला या ग्रुपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बघायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. या ठिकाणी महिला महापौर मंगलाताई कदम त्यांचं आगमन झालेलं आहे. काही विरंगुळा बोलण्याच्या वतीला त्याचबरोबर कॅरमच्या वतीला साईचं हार्दिक स्वागत. काही सदिच्छा भेट दिलेली आहे. काही कारणास्तव उत्तराला साईंना याला वेळ मिळाला होता. साईचं कॅरमच्या वतीला आणि सर्व या विद्यार्थ्यांच्या वतीला काही विरंगुळा केंद्राच्या वतीला मनापासून आभार आणि अभिनंदन. काही भेट दिल्याबद्दल. विदर्भामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लिश पार्टिसिपेंट परत अडीच पुण्यातले नागपूर सगळे नागपूर सगळं पण असं अशी पोझिशन घेतं हे काही प्रॉब्लेम नसतो का? फुटवर्क असतो ना, फक्त ही लाईन असते ताई आपली, ह्या इमेजनरी लाईनच्या बाहेर नाही तो फाऊल असतो. हो का? म्हणजे असं तिरकं चालतं. फक्त स्टूल हलवायचं नाही, स्टूल पकडून आपण असं सरकायचं. बस ना. मालदीवजमध्ये तिसरे आले. मालदीवमध्ये मॅच तिसरे आले. एशिया 7 किलोमीटर कुठल्या आयलँडवर मेन सिटी मालदीवमध्ये तिथंच होतं. तिथे सगळे छोटे मेन सिटीचे चक्कर मारली की मेन सिटी ते एशियन कपचे त्यांनी ऑर्गनाईज केला तर ते मेन्सचा पण आपल्या इंडियामध्येच आहे.
काय माहिती ना नारायण भरवड्याच्या तिथे आहे स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला माहिती आहे. पण परत जर कधी लागलं ना फक्त मुलांची व्यवस्था करायची. जर मुलं असं ह्याच्यात राहणार असतील तर आपलं साई मंदिर आहे म्हणजे फ्रीमध्ये. आम्ही फ्रीमध्ये नाही, मुलांना पण फ्रीमध्ये काय होतं शेवटी नाही खरं ते सांगते. पालकांना सुद्धा एवढा खर्च करायचा म्हणजे जायचं तर तिकीटच खूप असतं, त्याच्यातनं परत राहायचा खर्च म्हटलं तर त्याच हिशोबाने आहे ना. आम्ही मुलांना म्हटलं मुलांना ॲटलिस्ट मुलांचं तरी करतो पालकांना, कारण काही पालक येतात काही येत नाहीत असं पालकांनी खूप सरकार नाही. आता तुम्ही डोक्यात लक्षात फक्त मुलांची राहायची व्यवस्था करायची असेल, हॉल चालणार असेल म्हणजे पालकांना गरमीमुळे आम्ही आहे ना हॉलचा प्लॅन 2 कूलर ठेवायचे, 2 कूलर ठेवायचे. कारण कसं मुली पण असतात जवळ आहे ना 50 मध्ये 22 मुली आहेत आणि 28 मुली आणि कॉमनमध्ये नाही आपण नेक्स्ट टाइम आपल्या एक केलं तिकडे एक केलं तरी चालतं शाळेवर. किंवा वेळ आली सुट्टीत जर घेतलं तर सुबोध शाळेमध्ये आपण तिथं पण करू शकतो. तिथं फक्त जागा तुम्ही आणायच्या पण आम्ही फ्री देणार ना. म्हणजे पालकांना तुम्ही पण चार्ज नाही करायचं. आम्ही असंही चार्ज नाही असंही काही चार्ज केलं एकही रुपया पहिलाच कॅम्प पालक रत्नागिरीचे पालक काय होतं खूप पालकांचे आणि विद्यार्थ्यांचं कसं होतं पैसे म्हणलं ना मग पालकांचे जे खरं खर्च शिकणार आहेत ना त्या पालकांकडे बजेट नसतं. मी त्यामुळे तोच विचार केला आणि म्हणून मी फ्री का ठेवलं रजिस्ट्रेशन पण नाही केलं जेवण पण फ्री का ठेवलं की काही पालकांची कंडिशन नसते पण त्यांच्या मुलं त्यांची खूप चांगली असतात किंवा हेतू तेवढा चांगल्या प्लेयर्सला कॅम्प मिस नाही झाला. आपल्याकडे साई मंदिरात 100 मुलं अगदी आरामसे राहतात. हो आरामसे. त्यांना आयडिया देऊन घेतली जायची पण आपल्याकडे हॉल एक मोठा आहे आणि त्याच्यात जरी मी मुलींची याच्यात पेरेंट्स रेडी झाला लेडीज पेरेंट्स लावू शकतात की चला बाबा उठा आवडा टॉयलेट्स हे ते सगळं आहे त्याच्यात. दिवाळी चालू चाललेलं वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी यांनी व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर सागर वाघमारे यांनी पण व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर शनी कचोरे बसून घ्यायचं आहे. आपण परिमल बर्वे यांनी सुद्धा या व्यासपीठावर तिकडं सब ज्युनियर ज्युनियर सब ज्युनियर आणि यूथ कॅरम कोचिंग कॅम्प शाहूनगर संभाजीनगर चिंचवड आकुर्डी इथे गेले 3 दिवस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय असं म्हणणार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आत्ता आपण जे विद्यार्थी लांबून आलेले आहेत खेळाडू त्या खेळाडूंना काहीतरी ट्रेडची वेळ आता जवळ आलेली आहे. त्यामुळे त्यांना आपण फक्त निरोप देतोय आणि पुढील सेशन परत अजून रात्री आपण 8-8:30 पर्यंत चालू ठेवणार आहोत. हा आपण कार्यक्रम पुढं चालू ठेवण्याचा जो काय आपण संकल्प घेतलेला आहे असंच आत्ता आपण की ताईचे संदर्भ ताईच्या बरोबर पण आपलं बोलणं झालं की परत दिवाळीच्या दरम्यान सुद्धा ह्या साई विरंगुळामध्ये परत हा कॅम्प आपण निश्चित आयोजन करणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये ह्या कोचिंग क्लासमध्ये कमीत कमी 50 विद्यार्थी व विद्यार्थिनी असं सहभागी झालेले होते. त्यामध्ये दिल्लीचे पण काही विद्यार्थी आलेले आहेत. त्याचबरोबर विदर्भामधून सुद्धा काही खेळाडू आलेले आहेत शिकाऊ खेळाडू. आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातून 9 जिल्ह्यातून महाराष्ट्रामधून 9 जिल्ह्यातनं खेळाडू आलेले आहेत. या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. त्याचबरोबर हे सर्व शिकाऊ खेळाडू आणि आपल्या महाराष्ट्रातील व भारतातील कॅरममधील उगवते तारे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आणि कॅरमचा प्रचार व प्रसार ह्या नवीन पिढीमुळेच होणार आहे आणि नवीन पिढीसुद्धा कॅरममध्ये जोमाने वरती आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपले वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी, सागर वाघमारे, अनिल मुंडे, सलील कत्तोरिया, त्याचबरोबर अभिजित तिरपडकर या सर्व मोठ्या मोठ्या खेळाडूंनी सुद्धा त्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं परिशिक्षण दिलं. कसं खेळलं पाहिजे, काय खेळलं पाहिजे या संदर्भात सुद्धा त्यांच्या आपल्या समोर बसून घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवणी सुद्धा दिली. त्यांचे सुद्धा कॅरम असोसिएशन ऑफ पुणे, त्याचबरोबर साई विरंगुळा केंद्र ह्या दोन्ही संस्थेच्या वतीनं जे पुण्यातील ज्या ज्या मोठ्या मोठ्या खेळाडूंनी सदिच्छा भेट दिली त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर साई विरंगुळा केंद्र विशेष करून की हरेक कार्यक्रमासाठी की आपल्याला साई विरंगुळा केंद्र विनामूल्य की आपल्याला सहकार्य करत असं कॅरम असोसिएशन ऑफ पुण्याला. त्याचबरोबर दत्ता पाटील सर, पीटर पिल्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचं ह्या ठिकाणी गेले 3 दिवस आपण आयोजित केलेलं होतं. दत्ता पाटील व पीटर पिल्ले व आपले संतोष वराडी, साई विरंगुळा केंद्राचा सर्व ग्रुप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर दत्ता पाटील यांनी, मला वाटत नाही किंवा योगेश भाऊ बोलतील या संदर्भात, मला वाटत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये की पालकांची राहायची सोय, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि दत्ता पाटील एक सर्वसामान्य व्यक्ती, अशी व्यक्ती कॅरमवरती इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रेम करते. दत्ता पाटलांचं विशेष करून कौतुक वाटतं की बाबा दत्ता पाटलांनी, माझ्या माहितीनुसार मी ह्या काय कार्यक्रमाला फारसा वेळ देऊ शकलेला नाही आहे, त्याच्यामध्ये मंदार कुलकर्णी, संतोष वराडी, पीटर पिल्ले, मला वाटतं की गेले फक्त एक 8 दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. माझा अंदाज काही चुकत नाही ना. 8 दिवसात नियोजन करून दत्ता पाटलांनी व पीटर पिल्लेने अत्यंत यशस्वी पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. पुनश्च एकदा दत्ता पाटलांचं संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि त्या ठिकाणी आपण वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी यांचा आपण एक छोटासा सत्कार घेणार आहोत. त्यांचा सत्कार शाल देऊन पीटर पिल्ले त्यांचा सन्मान करतील. त्यानंतर सागर वाघमारे नॅशनल प्लेअर यांचा सुद्धा सन्मान सुरेश मोहिते व मोहन हजारे करतील. त्यानंतर हे गेले 3 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून कोणत्याही प्रकारची अडचण न येता कोणत्याही प्रकारचा सहकार्य मिळो न मिळो अशी आपले साई विरंगुळा केंद्रातील व्यक्ती संतोष वराडी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. सनी कत्तोरे यांना विनंती करतो की त्या संतोष वराडे यांचा शाल देऊन सन्मान करावा. शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर ही विनामूल्य त्या कॅरम कोचिंगच्या कार्यक्रमाला
संघटनेच्या वतीनं आपण बोर्ड वगैरे सर्व फ्री दिलेले आहे. बोर्ड फ्री दिले असतील तरीसुद्धा पूर्णपणे बोर्ड लावणे करणे, बोर्डाचं आयोजन नियोजन हे आमचे सहकारी मित्र पीटर पिल्ले यांनी केलेलं आहे. मी संतोष वराडे यांना विनंती करतो की त्यांना शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे मुख्य नियोजक दत्ता पाटील सर यांचा सन्मान मंदार कुलकर्णी व योगेश परदेशी यांना विनंती करतो. फुलपुष्प शाल देऊन त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दत्ता पाटलांसाठी एकदा. त्याचबरोबर आपले जी काय छोटी बच्चे कंपनी उगवते तारे कॅरममध्ये या सर्वांना जगभर व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवणारे आमचे कॅरममधील व कॅरममध्ये प्रेम करणारे मंदार कुलकर्णी सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान सनी कतोरिया व परिमल यांना विनंती करतो की शाल व गुलाब पुष्पाने सन्मान करावा. आपल्या सर्वांचा वेळ ती काय फार जास्त घेणार नाही आहे. आपण सर्वांनी एकत्रित गेले 3 दिवस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या साई विरंगुळा केंद्रातील काही ज्येष्ठ आहेत. आम्ही एक 81 मेंबर आहोत. 80 मेंबर ज्येष्ठ नसून आपले सगळे तरुण आहेत. त्या लोकांना सुद्धा तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये काय कॅरम खेळताय, कसं खेळताय आणि प्रशिक्षक कोणत्या पद्धतीने आपल्याला कॅरम खेळायला शिकवले, आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद घेता आला. तुमच्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी संघटनेच्या वतीनं साई विरंगुळा केंद्राच्या वतीनं आभार मानतो. आणि ह्या कॅरममध्ये जगत जेते योगेश सर परदेशी यांना विनंती करतो 1-2 शब्द विद्यार्थ्यांना व आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. मार्गदर्शनापर्यंत एवढंच सांगू इच्छितो की मी गेले 20 वर्ष हा असा प्रकारचा कॅम्प करत आहे. आणि हा कॅम्प करता करता मला ज्या गोष्टी शिकवता आल्या त्या शिकवल्या आणि ज्या मला माहीत नाही त्या मी शिकत गेलो. तर असंच तुम्ही पण करत राहा की तुम्हाला जे येतं ते समोरच्याला शिकवत जा आणि जे येत नाही ते तुम्ही स्वतः शिकत जा. त्यातनं तुमची प्रगती होईल आणि तुमचा सबकॉन्शियस माइंडला तो कॉल येत राहील की एकदा तुम्ही एखादं पोझिशन बघितलं तर तुम्हाला लगेच त्याचा रिकॉल येत राहील. तर तुम्ही त्या पद्धतीने जसं तुम्हाला माहिती आहे तसं शिकवत जा आणि तुमच्याकडे जे नाही आहे ते शिकण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांग. धन्यवाद. त्यानंतर बरवेडे 2 शब्द मला व्यक्त करायचे. 2 शब्द नाही. आज आपण ते मुख्य सूत्रसंचालनाची जबाबदारी जी अतिशय खंबीरपणे पार पडतात अशा श्री रावसाहेब कानवडे, परंतु कायमच कधी सत्कारापासून अलिप्त असलेले आपले सर्वांचे लाडके व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे रावसाहेब कानवडे यांचा सत्कार करण्यासाठी मी पीटर पिल्ले व सनी कटनोरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. मी पुढील जबाबदारी आता परत रावसाहेब कानवडे यांना देतो. धन्यवाद. सर्वांनी वेळात वेळ काढून 10 मिनिटात आपण कार्यक्रम संपवला. वेळात वेळ काढून प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा आभार व खेळाडूंचे सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम. परत तुम्ही आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी चालू आहे तुम्ही त्या प्रॅक्टिससाठी व सेशनसाठी जावा. धन्यवाद.